परीक्षेतील घोळ संपता संपेना अशीच परिस्थिती आहे। कारण फेरपरीक्षा दिली नसताना विद्यार्थिनींना आता प्रचंड संकटाला सामोरं जावं लागतंय। विद्यार्थिनीला नव्या गुणपत्रिकेत कमी गुण मिळालेले आहेत। 640 गुण मिळालेले असताना नव्या गुणपत्रिकेमध्ये 172 गुण मिळालेले आहेत। एनटीएच्या प्रतापामुळे विद्यार्थिनीला नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या देऊरवाडीत हा फटका विद्यार्थिनीला बसलाय। नीट एक्झाम दिली, तिचा रिझल्ट जो आहे 6 जूनला डिक्लेअर झाला। त्यामध्ये तिला 640 मार्क होते। काही अनियमितता परीक्षेमध्ये झाल्यामुळे काही मुलांची एनटीएने डबल री एक्झाम घेतली, त्याच्यामध्ये ही संबंधित नव्हती। त्या मुलांचा रिझल्ट जे आहे 30 जूनला डिक्लेअर झाला। त्याच्यामध्ये तिचा स्कोअर जो आहे 172, 640 डायरेक्ट 172 दाखवत आहे। हे आमच्याशी अन्याय घडलेला आहे। हे आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि ही आमची एनटीएला रिक्वेस्ट आहे की आम्हाला न्याय देण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।